नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या ताज्या कॉक्रोच आंदोलनानंतर एक गोष्ट ठळकपणे पत्रकारांना सुद्धा बोलायची वेळ आली आणि पत्रकारांना ही गोष्ट सांगताना कांगावा करायला जागा सुद्धा उरलेली नव्हती. ती म्हणजे पत्रकारांवरचे हल्ले. अर्थात ही बाब पत्रकारांनी फार गंभीरपणे घेतलेली दिसत नाही आणि म्हणूनच हा विषय मला अतिशय जाणीवपूर्वक पुन्हा बोलावा लागतं. आणि हे मी आज बोलतो असं समजू नका. मी सतत जुन्या आठवणी करून देतो. तब्बल 30 वर्षापूर्वी 1996 साली पत्रकारितेमध्ये ही जी चुकीची प्रथा निर्माण होऊ लागली होती, घटना घडू लागल्या होत्या, तेव्हा मी याविषयी इशारा दिलेला होता. मी एक संपूर्ण एक टाकी दिवाळी अंक लिहून काढला होता आणि पत्रकारिता ही कशी आपल्या कर्तव्यापासून दूर होत चाललेली आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी तो दिवाळी अंक काढला होता. जागता पहारा असं त्या माझ्या दिवाळी अंकाचं शीर्षक होतं. हळूहळू करत पत्रकारिता ही राजकारणाची बटीक होत चाललेली आहे. पत्रकारांनी परखड तटस्थ सडेतोड राहिलं पाहिजे, पण राजकारण्यांच्या जवळ जाऊन स्वतःच राजकारण खेळू नये हा माझा आग्रह होता आणि तो सुरुवातीपासूनचा आहे. पत्रकारांनाही स्वतःचे विचार आणि भूमिका असतात आणि असायला पाहिजे, तेही नागरिक आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही पत्रकार असता आणि पत्रकार म्हणून काही कर्तव्य पार पाडत असता, तेव्हा तुम्ही ज्या भूमिका तुम्हाला पसंत पडतात त्यासाठी पक्षपाती असता कामा नये हा आग्रह मी तेव्हापासून सांगत होतो. 1995 मध्ये महाराष्ट्रात ज्या वेळेला शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं, ते कुठल्याही पुरोगामी पत्रकाराला पसंत पडलेलं नव्हतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे सगळेच्या सगळे पत्रकार हे शिवसेना भाजप युतीच्या विरोधात आपली लेखणी झिजवायला लागले होते, आपली बुद्धी गहाण टाकून बसले होते. आणि कधी एकदा शिवसेना भाजप सरकार आपण जमीनदोस्त करतो अशी जणू अहमहिका लागलेली होती. त्याचं नेतृत्व त्या काळामध्ये कुमार केतकर करत होते आणि बाकीचे बरेच आज जे सगळेच्या सगळे उद्धव ठाकरे यांचा उदो उदो करत असतात, असे जवळजवळ सगळेच्या सगळे पुरोगामी पत्रकार त्या काळात शिवसेनेच्या सरकारला शिवशाही नाही तर शिव्याशाही म्हणत होते. आज तेच त्या शिव्याशाहीचा म्हणजे शिवराळ भाषेचा गुणगौरव करताना दिसतात. हे मी एवढ्यासाठी सांगतो की तेव्हा मी एक भूमिका मांडली होती माझ्या लेखामधून, आजही ते लेख उपलब्ध आहेत, की सरकार 5 वर्षासाठी आलेलं आहे. शिवसेना सत्तेत आली असेल, भाजप सत्तेत आली असेल आणि तो पक्ष तुम्हाला आवडत नसतील तर त्यांना हटवण्यासाठी पुन्हा निवडणूक होईल. त्यासाठी तुम्ही कुठच्याही पक्षाला मदत करा, पण बातमीदारीमध्ये पत्रकारितेमध्ये भेसळ करू नका हा आग्रह मी सातत्याने लिहित आलो, बोलत आलो. पण आम्ही पक्षपाती आहोत म्हणजेच आम्ही परखड आहोत, म्हणजेच आम्ही सडेतोड आहोत. आम्ही प्रामाणिक पत्रकार आहोत आणि प्रामाणिक पत्रकाराने शिवसेनेच्या आणि भाजपच्या विरुद्ध असलं पाहिजे या भूमिकेचा पाया 1995-96 मध्ये घातला गेला. त्याचे दुष्परिणाम आज आपण बघतोय. मी तेव्हा साफ म्हटलेलं होतं की सरकार आज आहे, उद्या नसेल. शिवसेना भाजपचं तुम्हाला न आवडणारं सरकार 5 वर्षानंतर जाईल. तुम्हाला पाहिजे ते सरकार येऊ शकेल तुम्ही प्रयत्न केलात तर, पण ते मतदानातून आलं पाहिजे.
खोटा नाटा प्रचार करून तुम्ही शिवसेनेला किंवा भाजपाला पाडू शकत नाही. पण तो पक्षपात दिवसेदिवस इतका वाढत गेला की पत्रकारिता म्हणजे पुरोगामी विचार. आणि तुम्ही त्यानंतरच्या काळात बघा 1995 पर्यंत आधीची सगळी वर्तमानपत्र जुने अंक तुम्हाला मिळतील, काढून बघा. त्या वर्तमानपत्राच्या भाषेमध्ये तुम्हाला कुठेही फुले शाहू आंबेडकर विचारधारा, महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर ही भाषा नव्हती. ही साधारणतः 1995 नंतर सुरू झालेली भाषा आहे. याचा अर्थ त्यापूर्वी फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्राचे नव्हते किंवा त्यांची काही विचारधारा नव्हती असा बिलकुल होत नाही. पण महाराष्ट्राची विचारधारा म्हणजे फक्त फुले शाहू आंबेडकर विचारधारा, बाकी कुठची विचारधारा या महाराष्ट्रात नव्हतीच. असा जो प्रकार साधारणतः 95 नंतर सांगायला सुरुवात झाली तो आता सार्वत्रिक झालेला आहे. आणि मग फुले शाहू विचारधारा म्हणजे काय, तर ते आम्ही सांगू ती. प्रत्येक पत्रकार आपली नवी नवी व्याख्या घालत असतो, घुसवत असतो आणि वाटेल ती अक्कल पाजळत असतो. असो, आज जे दुष्परिणाम दिसत आहेत त्याचं कारण ते आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने पत्रकारांना मारझोड झाली, महिला पत्रकारांवर सुद्धा हल्ले झाले. तो एक मी ते मुंबईत आजतक वगैरे आहे ना, त्यांचा एक हे कोण त्यांचं ते रिपोर्टर्स ऑफ द एअर हा प्रोग्राम असतो, तो बघत होतो. त्याच्यामध्ये तो पियुष मिश्रा किंवा काय पियुष नावाचा कोणतरी पत्रकार आहे, तो सांगत होता की एका ठिकाणी पत्रकारांनी त्याला असं घेरलं होतं, सॉरी या आंदोलकांनी असं घेरलं होतं, प्रामुख्याने त्यामध्ये नेहरू JNUचे विद्यार्थी होते. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपणही कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये येतोय तेव्हा ते तिथून पांगले आणि कॅमेरामनच्या मागे जाऊन उभे राहिले आणि त्यातल्या एका तरुणीने त्या कॅमेरामनची लैंगिक चाळे केले. पण ही बातमी जेव्हा घडली तेव्हा आजतकने दाखवली नव्हती. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि इथे तुम्हाला कळतो की मीडिया किती पक्षपाती झालेला आहे. हे सगळं रिपोर्टर्स ऑफ द एअर म्हणजे आपण थेट जेव्हा प्रक्षेपण करत नाही आहोत त्यावेळेला तो रिपोर्टर ते सांगतोय, ते बाकीचे ऐकतायत पण कोणी सांगत नाही. आपण हे सत्य प्रेक्षकांपासून लपवलेलं आहे. आपण पक्षपाती राहिलो, आपण आंदोलनाच्या बाजूने पक्षपाती झालेलो होतो. आपण सरकारच्या विरोधातली जी भूमिका होती ती मीडियाची भूमिका होती. हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी समजवतोय की जी गोष्ट तिथे झाली ती मुंबईत पण झाली, ती अनेक ठिकाणी होते. मीडिया दिसला की गोदी मीडिया, गोदी मीडिया, गोदी मीडिया. म्हणजे सरकारकडे आपली अक्कल आणि कर्तव्य गहाण टाकलेले पत्रकार ते गोदी मीडिया अशी एक फ्रेज, अशी एक उक्ती बनवण्यात आलेली आहे. आणि ती बनवणारे कोण आहेत, जे कालपर्यंत स्वतःच त्याच गोदी मीडियाचा हिस्सा होते. पुण्यप्रसून वाजपेयी असेल, तो रवीश कुमार असतील, हे सगळे आशुतोष वगैरे, हे कोण आहेत? यांनीच आजचा मीडिया घडवलेला आहे. आज मीडियामध्ये चमकणारे चेहरे जे आपल्याला दिसतात हे सगळेच्या सगळे याच मंडळींच्या तालमीत तयार झालेले आहेत. तुम्ही त्यांना बाळकडू दिलं, त्याचं आता पुढे स्वरूप आलेलं आहे. आपण आपल्या राजकीय भूमिकांसाठी, आपल्या लाडक्या पक्षांसाठी कसा पक्षपात करायचा असतो याचं बाळकडू याच लोकांनी दिले. बाजारू करून टाकली पत्रकारिता, त्याचे हे परिणाम आहेत. पण आजपर्यंत त्यांना वाटत होतं की आपण बेधडक खोटं बोललं तर विचारणारा कोण आहे. तुम्ही दाखवलं. पत्रकार नावाचा जो धाक होता, पत्रकार नावाच्या व्यक्तीला जो सन्मान मिळत होता समाजाकडून, तो गमावला कसा, तर तुमच्या धारांत खोटेपणाने गमावलेला आहे.
किसान आंदोलनाच्या वेळेला आठवतं तर लाल किल्ल्यापर्यंत काही लोक ट्रॅक्टर घेऊन घुसले आणि त्यामध्ये एक बेफाम वेगाने येणारा ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यातच तो ट्रॅक्टरचा चालक शेतकरी मारला गेला, मरण पावला. तर राजदीप सरदेसाईने धादांत खोटेपणाने सांगितलं की पोलिसांनी त्याला गोळी घालून मारली. हे सरळ सरळ आंदोलनाच्या वतीने चिथावणीखोर वक्तव्य होतं, ती बातमी नव्हती. तो खोटा नाटा आरोप होता, तो चिथावणी देण्याचा प्रकार होता. आणि तो जेव्हा अंगलट येणार असं दिसलं तेव्हा इंडिया टुडे आणि आजतक या नेटवर्कने राजदीप सरदेसाईला 15 दिवस ऑफ द एअर केला होता. त्याचा चेहरा आपल्या स्क्रीनवर दिसणार नाही याची काळजी आजतकला आणि इंडिया टुडेला घ्यावी लागली. पण त्यातून एक सर्टिफिकेट राजदीप सरदेसाईला मिळालं की राजदीप म्हणजेच खोटेपणा. आणि राजदीप हा जर आदर्श असेल तर बघायला नको. हळूहळू करत राजदीप अशा रीतीने चमकत असेल तर आपल्यालाही खोटं वागलं पाहिजे असं वाटायला लागतं. माणसांचा जो स्वभाव असतो, माणसांना सोपा मार्ग आवडतो, शॉर्टकट आवडतो. आम्ही ज्या काळात कॉलेजमध्ये वगैरे होतो, तरुण होतो, त्या काळात सामान्यतः रस्त्यावरच्या तरुणांचे कान दिसायचे नाहीत. का कान दिसायचे नाहीत याचं कारण अमिताभ बच्चन, कोणतो विनोद खन्ना, राजेश खन्ना यांची हेअरस्टाईल म्हणजे कान झाकून, कान असे केस असे वाढवायचे की त्यामुळे कानच दिसत नाही. ती सगळ्यांची स्टाईल होती. पण त्या सिनेमाच्या कथानकामध्ये तो नायक, तो अमिताभ, तो विनोद खन्ना एखाद्या तरुणीला संकटातून वाचवतो आणि त्या संकटातून वाचवण्यासाठी त्या गुंडाशी 2 हात करतो, त्या संकटाशी संघर्ष करतो. ते करायला किती तरुण तयार होते. अमिताभ सारख्या त्या फॅशनचे कपडे विकत घेणं आणि परिधान करणं किंवा अमिताभचा कट सलून मध्ये जाऊन कापून घेणं हे सोपं होतं. पण अमिताभच्या त्या विशिष्ट कथेतल्या कलाकारामध्ये जे धाडस आहे, जी हिंमत आहे, ती हिंमत किती लोकांकडे असते? नसते. कारण ते अवघड असतं. केस राखणं, तसा शर्ट विकत घेणं सोपं असतं. तेव्हा राजदीप सरदेसाई आणि तत्सम मंडळी दादांत खोटेपणा करून जास्त लवकर लोकप्रिय होत असतील तर आपल्यालाही लवकरात लवकर लोकप्रिय व्हायचंय म्हणून वाटेल ते खोटं बोला, आपले आपले पोशिंदे निर्माण करा. अशी पत्रकारिता भरकटत गेली. मध्यंतरी तुमचे राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी एक किस्सा सांगितला की नागपूरला गेले होते विधानसभेचं अधिवेशन चालू असताना. आणि त्यावेळेला एक त्यांना जुना पत्रकार ओळखीचा भेटला. त्याला विचारलं, सध्या काय करतोस, कुठे आहेस? तर त्याने सांगितलं, एका मंत्र्याकडे आहे. पत्रकार ह्या मंत्र्यांची रखेली होते. कुठल्या ना कुठल्या आमदार खासदार पत्रकार, कुठल्या आमदार खासदार व मंत्र्याकडे रखेली सारखे पत्रकार पदरी बाळगले जातात. ही पत्रकारितेची लायकी आहे, ज्याला साध्या जुन्या मराठी भाषेमध्ये बाजार बसवी म्हणतात. या लोकांनी पत्रकारिता बाजार बसवी करून टाकली असेल तर तिच्या समोर कोणी पतिव्रता म्हणून नतमस्तक होणार नाही, हे समजून घ्या. मग तुम्हाला पत्रकारांवर हल्ले का झाले, ज्यांनी हल्ले केले त्यांचं मी समर्थन करत नाही, पण त्यांना असं करावंसं का वाटलं? मित्रांनो, छानपैकी साडी परिधान करून आपलं अंग प्रदर्शन होणार नाही याची काळजी घेऊन एखादी महिला मुलगी रस्त्याने चालली असेल, तिच्याकडे 4 लोक वळून बघणार नाहीत. पण जी मुलगी अंग प्रदर्शन करते तिच्याकडे 100 नजरा वळून बघतात. ही व्यवहारातली वस्तुस्थिती आहे. राखी सावंत आणि उर्फी नावाची कोण एक मुलगी आहे, तिला माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी आजच्या माध्यमांच्या पत्रकारितेची लायकी सांगते. राखी सावंत हा बातमीचा विषय होतो.
होतो की नाही? उर्फी जे कपडे घालते तो बातमीचा विषय होतो, पण तो बातमीचा विषय करणारी पत्रकार मंडळी ही स्वतःलाही त्या रंडी बाजारात नेऊन बसवतात, हे विसरू नका. आणि जेव्हा तुम्ही बाजारात येऊन बसता तेव्हा कोणी येऊन विचारणार तुझा भाव काय? ज्यांनी तुम्हाला मारलं, ज्यांनी तुम्हाला धक्काबुक्की केली, हे सगळे त्या बाजारात हिंडणारे फिरणारे आहेत. आणि ते एखाद्या सभ्यपणे जाणाऱ्या महिलेची छेड सहसा काढणार नाहीत. त्यांनाही आपली लक्ष्मण रेषा माहिती असते. पण ज्या वेळेला सभ्यता, संस्कृती या सगळ्याच एक मर्यादा असते, ती तुम्ही पार करता, तेव्हा मग समोरच्यालाही ती मर्यादा पार करणं सोपं जातं. मी नेहमी एक उदाहरण देतो. ही लक्ष्मण रेषा सीतेने ओलांडली होती, रावणाने ओलांडली नव्हती. पण रावणाला ब्लेम केलं जातं. लक्ष्मण रेखा ही सीतेसाठी आखलेली होती लक्ष्मणाने. पण त्यातली भयानकता, आपण ती रेषा पार काढली तर आपलं काही खरं नाही, हे करण्या इतकी अक्कल रावणाची शाबूत होती. पण कुठल्याही कारणाने भावनेच्या किंवा ममतेच्या आहारी जाणं आणि लक्ष्मण रेषा ओलांडणं ही गल्लत असते. ती पत्रकारांनी पण केली आहे आणि महिलांनी सुद्धा केलेली आहे. तर पत्रकारांवर हे हल्ले होणार, हे अगदी अलीकडे पण मी बोललेलो होतो की लवकरच पत्रकारांची अवस्था सुद्धा आणि कॉक्रोच समर्थकांची अवस्था सुद्धा तृणमूल सारखी होणार आहे. पत्रकारांना मारहाण झाली त्याचं कारण ते आहे की तुम्ही कोण बाजार भुणगे हो, तुम्ही खोटच बोलणार आहात आणि तुम्ही खोटं बोलल्यामुळे तुम्हाला जगात कोणी किंमत देत नाही, तर आम्ही तरी कशाला द्यायची? तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला वागवलं जाईल. ज्यांनी त्या सगळ्या गुंडगिरीचं, समाजकंटकांच्या उलटा पालट आणि हिंसाचाराचं कौतुक केलं, ज्यांनी गुंडांना विद्यार्थी म्हणून दाखवलं, त्या विद्यार्थ्यांनी यांना आपण कसे गुंड होते दाखवले. लक्षात घ्या हा भाग. तिकडे आज जर जवळजवळ 3000 लोक पोलिसांनी आयडेंटिफाय केलेत जे दाखले बाज गुन्हेगार आहेत आणि ते हिंसाचार करत होते. पोलिसांच्या गाड्या उलट्या पालट्या केल्या जात होत्या, पेटवून दिल्या जात होत्या, पोलिसांवर दगडफेक केली जात होती. एवढ्या एवढ्याशा पोरी 15, 17, 18, 22 वर्षाचा हातात दंडुका असलेल्या हेल्मेटधारी पोलिसासमोर जाऊन त्याची खिल्ली उडवत होत्या. त्या विद्यार्थिनी होत्या. विद्यार्थी म्हणून हे शिकवलं जातं. तर त्यांचं त्या गुंडगिरीचं, त्यांच्या अभद्र वर्तवणुकीचं विद्यार्थी 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 म्हणून कौतुक करत होते जे लोक, त्यांना त्याचे चटके बसणं स्वाभाविक आहे. कारण तुम्ही आगीशी खेळ करत होता आणि हे गेली 30 वर्ष क्रमशः चालू आहे. मी त्याविषयी वारंवार इशारे देत आलो आणि माझी अपेक्षाच होती अशा प्रकारे काहीतरी होणार. ही पत्रकारिता नाहीये. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे म्हणून सांगता आलं पाहिजे. कोणीतरी चिथावणी दिली आणि समोरचा माणूस रिॲक्ट झाला तर मी समजू शकतो, पण इथे चिथावणी शिवाय या गोष्टी होत होत्या. कारण चिथावणी गेली 30 वर्ष चालू आहे. मग कधीतरी वाटतं ना थोडा चान्स मारून बघावा. हीच गोष्ट मुंबईत जरांगे पाटलांच्या आझाद मैदानच्या उपोषणाच्या वेळेला सुद्धा झालं होतं. तिथेही महिला पत्रकार मुली फिरत होत्या आणि त्या मुलींचे ओढणी मुखडायची, काय ते सलवार खिचायची, असे प्रकार झालेले आहेत. काही नवीन नाहीये. मला तर नाव आठवत नाही, कदाचित कापसे नावाची एक मुलगी होती, तिला जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये,
छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. पुढे काय झालं त्याचं? अगदी आर आर आबा राज्याचे गृहमंत्री होते किंवा असं काहीतरी मला, पण ज्या वेळेला तो रझा अकादमीचा मोर्चा निघाला तेव्हा एबीपी माझा या वाहिनीची ओबीव्ही व्हॅन फोडण्यात आली. टाइम्सच्या इमारतीवर दगड मारून काचा फोडण्यात आल्या. बोरीबंदर स्टेशनवर महिला पत्रकारांचे शारीरिक लैंगिक हलकटपणा करण्यात आला. किती निषेध झाला त्याचा. किती पत्रकार तेव्हा सडेतोड होते. तिथे तुम्ही या गोष्टींना आमंत्रण देत असता, चिथावणी देत असता, आणि वेळ आली की मग सगळीकडे आगडो मुसळला की अमुक 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 म्हणून रडायला लागायचं. तुम्ही पक्षपाती झालाय तर समोरचे पण पक्षपाती होतात आणि त्यांना तर विचारधारा पण नसते. तुम्ही गुंडाला विद्यार्थी बनवला, त्यांनी विद्यार्थी नसून आम्ही गुंड हे तुम्हाला दाखवून दिलं, दंगलखोर दाखवून दिलं. याच्या पुढे लक्षात ठेवा, अजूनही तुम्हाला हिंडता फिरता येतं ते अजूनही पोलीस आणि कायदा जागेवर आहे म्हणून. त्या पोलिसांनी अशा गोष्टीकडे पाठ फिरवायची ठरवली तर रस्त्यात पत्रकार म्हणून उजळ माथ्याने फिरणं सुद्धा मुश्किल होईल. त्याच्या आधी जागे व्हा आणि सेक्युलरिझम सोडा आणि फक्त पत्रकार व्हा. कुठल्याही विचारधारेचे नको, फक्त पत्रकार राहा, बातमीदारी पुरते राहा, लेखापुरते राहा, पक्षीय कार्यकर्ते होऊ नका. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.